हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टची शिपाई पदाची दुसरी ॲन्सर की आलेली आहे. म्हणजे बॉम्बे हायकोर्टची डिसेंबरमध्ये जाहिरात आली. 26 एप्रिल 2026 रोजी लेखी परीक्षा झाली आणि आता दोन्ही ॲन्सर की आलेले आहेत. तर आता नेमक्या याचा शिपाई पदाचा कट ऑफ किती लागेल, फर्स्ट ॲन्सर की आल्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला होता, परंतु आता संपूर्ण गोष्टींचा विचार करून शिपाई पदाचा कट ऑफ किती लागेल, ती सगळी माहिती आपण पाहूयात. सेफ स्कोर किती आहे ती सुद्धा माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये लिपिक व शिपाई दोन्ही पदाची तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे जिल्हा न्यायालय भरतीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. तर मित्रांनो, आज सकाळीनं मी आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर एक पोल टाकला होता पहा, की मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी तुम्हाला किती गुण मिळाले. आणि त्याच्यामध्ये हे असं दिलेलं होतं की 28 ते 30, 25 ते 27, 22 ते 24, 19 ते 21. आणि मग त्या पोलच्या आधारे आता तुम्हाला माहिती देतो कसं आहे ते साधारणपणे. आणि तुम्ही पण पोल केला नसेल तर विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर जा. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल. आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही मत, तुम्हाला जे काही मार्क्स आहेत त्या मार्कांचं तिथं नोंदणी करा. म्हणजे नोंदणी म्हणजे फक्त टच करायचे तुम्हाला, ते ॲटोमॅटिक तिथं घेतल्या जातं. मग आता याचा जर आपण विचार केला तर इथे फार लक्षात ठेवा, ज्यांना 25 व त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत ना ते विद्यार्थी 100% क्वालिफाय होतील. कशासाठी? तुमच्या स्वच्छता व सापडले त्या चाचणीसाठी. म्हणजे 25 हा सेफ स्कोर आहे. आता त्याच्यामध्ये नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यांचा जो कट ऑफ आहे हा 25च लागू शकतो. आणि मुंबई उच्च न्यायालयाचा जो कट ऑफ आहे तो 22पर्यंत खाली येऊ शकतो. म्हणजे 22 ज्यांना मार्क्स आहेत त्यांनीसुद्धा होप ठेवायला काही हरकत नाही. तर सेफ स्कोर मात्र किती आहे सगळ्या उच्च न्यायालयासाठी? तर 25 हा अतिशय सेफ स्कोर आहे. ज्यांना 25 व त्यापेक्षा जास्त आहे त्यांचं होईलच 100%. म्हणजे होण्याचे चान्सेस आहेत. मी काही भविष्यकाळ नाही आहे, अंदाज सांगत आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना 22+22 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर त्यांनी होप्स ठेवायला काही हरकत नाही. तर असा माझा स्वतःचा अंदाज आहे की याच पद्धतीनं कट ऑफ तुमचे लागू शकतात. तर 25 हा अतिशय सेफ स्कोर आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला असेल तर 22चा कट ऑफ लागू शकतो आणि बाकी जे 2 खंडपीठं आहेत तिथं 25चा कट ऑफ जाईल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. कारण पेपर फर्स्ट शिफ्टचा खूपच सोपा होता आणि याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांचाच जास्त फायदा होणार आहे. सेकंड शिफ्टला ज्यांचा चांगला अभ्यास होता त्यांनाच चांगले मार्क्स आहेत, बाकीच्यांना कमी आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे. भले न्यायालयाला वाईट वाटेल या विधानाचं, परंतु सेकंड शिफ्टचा पेपर फर्स्ट शिफ्टच्या तुलनेमध्ये अवघड होता. तसं पाहिलं तर तोही पेपर सोपा होता, पण मी काय बोललो आहे फर्स्ट शिफ्टच्या तुलनेमध्ये. कारण फर्स्ट शिफ्टमध्ये फक्त जीकेच होतं, सेकंड शिफ्टमध्ये गणित, बुद्धिमत्ता हे सुद्धा त्यांनी विचारलेलं होतं, त्यामुळे वेळखाऊ होता तो पेपर. तर फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांनाच जास्त चांगले मार्क्स आहेत माझ्या अंदाजाने. पण असो, तो त्या मुद्द्यात आता पडायचंच नाही, कारण उच्च न्यायालय डायरेक्ट रिझल्टच लावणार आहे. तर 25 हा सेफ स्कोर आहे तुमचा. आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर अर्ज केला असेल तर 22पर्यंत सुद्धा कट ऑफ खाली येऊ शकतो, परंतु औरंगाबाद आणि नागपूरचा कट ऑफ हा 25पर्यंत जाईल. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती तुम्हाला. आणि विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुमचाही पोल तिथे सबमिट करा. म्हणजे तुम्हाला किती मार्क्स आहेत, म्हणजे जास्तीत जास्त अजून आपल्याला पोल तो कळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच, आणि प्रामाणिकपणे पोल द्या, हे महत्त्वाचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.